सर्व पक्षी मित्रांना माझा नमस्कार. ते बऱ्याच लोकांच्या माझ्या ओळखी आहेत, काही लोकांच्या नाही आहेत. मी सुनील लिमये. मी सध्या प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव म्हणून काम बघतो. माझं महत्त्वाचं जे काम आहे ते आधी मला सांगायला असं नेहमी लोकांना सांगायचं की आधी मला प्राणी आणि पक्षी सांभाळायचे, पण आता माझं सध्याचं जे काम आहे ते माणसं सांभाळायचं आहे. कारण तुम्ही जेवढं बघतो की वन्यजीव संघर्ष जो चाललेला आहे त्याच्यामध्ये माझे जे प्राणी पक्षी ते छान राहतात. या पॅन्डेमिकमध्ये माणसाला नवी सांभाळायला लागते. मला कुठेही गावामध्ये बिबळ्या दिसला, गौर आला, मला अजिबात काळजी नसते. मला माहिती असते की ते सगळे आपाप परत जातील. मला काळजी असते त्यांच्या मागं मोबाईलवरून जी माणसं फिरतात, जी मीडिया त्यांच्या मागं असते, सारखं स्टेटस अपलोड करत असते, टीव्हीवर सारख्या बातम्यात असतात, त्यांची जास्त आजकाल मला काळजी घ्यायला लागते. आज आपला पक्ष्यांशी जरी हा डायरेक्ट संबंध नसला तरी मला तुम्हाला सांगायला एवढंच लागेल की कुठल्याही वन्य प्राण्यांचं किंवा वन्यजीवांचं जर संवर्धन करायचं असेल तर सगळ्यात आधी मला शिक्षित ज्यांना करायला लागते ते म्हणजे आपण सगळे आहोत. मध्यंतरी पॅन्डेमिकच्या काळात म्हणजे 2 वर्षापूर्वी आता सुद्धा तीच घटना चाललेली आहे. सध्या खूप लोक मला विचारायचे की सर आपल्याला एवढा त्रास होतोय, प्राणी पक्षी कसे आहेत सगळे. तर मला माहिती आहे तुमच्यातल्या किती लोकांना हिंडायला मिळालं होतं. 2 वर्षापूर्वी सगळं लॉकडाऊन सुरू झालं होतं. मी एक असा नशीबवान होतो फॉरेस्टमध्ये असल्यामुळं की भरपूर मला त्या कालावधीमध्ये हिंडता आलं. कारण का माझे सगळे कर्मचारी जंगलात काम करणारे होते, तर त्यांना जाणं, त्यांना भेटणं, त्यांच्या अडचण विचारणं, यात एक मला दिसून आलं की प्राणी पक्षी सगळेच मजेत होते. तुम्ही सगळ्यांनी जर ऐकलं असेल तर मुंबईच्या जवळ किनारपट्टीवर आपल्याला डॉल्फिन दिसत होते. संजय गांधी राष्ट्रोद्यानात रस्त्यावर जी शक्यतो पाण्याकडे किंवा जंगलात असतात असे सांबर सगळे रस्त्यावर होते आणि प्रत्येक जण त्यावेळेस खुश होता. सेम गोष्ट आपल्याला सगळ्यांना नेहमी सांगायचं की पक्षी संवर्धन, प्राणी संवर्धन हे करणं तशी काय फारशी मोठी गोष्ट नाहीये. आता ही गोष्ट वेगळी की आपल्याचे प्राणी पक्षी काही काही कमी झालेले आहेत, काही काही जाती लुप्त झालेल्या आहेत. पण मी एवढंच सांगेन की आपण थोडं सगळ्यांनी जर काळजी घेतली, आपण थोडं स्वतःला जर शिकवलं तर काय फारसं आपल्याला या संवर्धनासाठी वेगळं करायची गरज पडणार नाही. मी मुद्दाम इथे एक पीपीटी करून आणली आहे. पीपीटी म्हणजे फारसं काहीच नाही आहे, म्हणजे सगळ्या बर्डर्सना काही सांगावं असं वेगळं काही नॉलेज माझ्याकडे नाहीच आहे. फक्त एक पीपीटी असते की समोरचा माणूस खूप लक्ष देऊन बघतो. मला आता एखादं सांगितलं की सर आपलं मार्गदर्शन मला ऐकायचं आहे. मी मनात थोडंसं मी हसलो की सगळ्या बर्डर्सना काहीच मला मार्गदर्शन करायचं नाही. फक्त माझे काही अनुभव आहेत की जसं बघितलं आता आपण की मारुतीचे तप्पली सर बोलले, त्यांचा जो अनुभव होता, त्यांनी ज्या सगळ्या गोष्टी जंगलात राहून बघितलेल्या होत्या, तर त्यांच्या काळामध्ये एवढी त्यांना अडचण कदाचित आली नसावी की माणसांचा किती त्रास प्राण्यांना आणि पक्ष्यांना होतो आहे. इथं असल्या सगळ्या बर्डर्सना माहिती आहे की एखादा पक्षी जेव्हा येतो किंवा पुण्यातनं जर कोण आला असेल तर सिंहगडच्या इथं व्हॅलीमध्ये जे पक्षी बघायला जातात किंवा जे 7 तालला जातात उत्तराखंडमध्ये, त्या पक्ष्यांचे फोटो घ्यायला ते काय काय कृत्या करतात, काय काय त्रास देतात, किती अडीअडचणी तयार करतात पक्ष्यांसाठी. सद्यस्थितीमध्ये वाघांचं दर्शन सगळ्या आपल्याकडे अभयारण्यामध्ये होतो आहे, तर वाघाचे फोटो काढायला, वाघाच्या जवळ जायला किती त्रास आपण त्या सगळ्यांना देतोय हेच आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर तुम्ही सगळ्यांनी एवढंच करा की आपल्याकडनं लोकांना हे सांगणं गरजेचं आहे की जे दिलेलं आहे बर्ड कॉन्झर्वेशन किंवा वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ती अजिबात मोठी गोष्ट नाहीये. स्वतःला थोडंसं सांभाळणं, त्यांना त्यांची जागा देणं. प्रत्येकाला काय पाहिजे असतं तर प्रत्येकाला आपली एक स्पेस पाहिजे असते. तुम्ही जर बघितलात आता आपण जसं सोशल डिस्टन्स ठेवतो आहे, मध्ये खुर्ची सोडून बसलो आहे, तुमच्या शेजारी खुर्चीवर जर कुणी येऊन बसला तर तुम्ही आत्ता जेवढं कम्फर्टेबल आहात तेवढं नक्कीच कम्फर्टेबल राहत नाही. आणि तुमच्या हँडरेस्टवर दुसऱ्या कुणी जर बसला तर मग तुमची जी तारांबळ उडते की नाही, ती त्या सगळ्यांची तारांबळ उडते जेव्हा आपण त्यांच्या घरट्यांच्या पाशी जातो, जंगलात जातो, वाघांना त्रास देतो. तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला सगळ्यांना लोकांना शिकवायचं आहे. म्हणजे आज तुम्ही जे सगळे बर्डर आलेले आहात त्यांच्याकडे मला एवढी एकच अपेक्षा आहे. काही गोष्टी आहेत, काही स्लाईड आहेत, कारण का एखादा जेव्हा मार्गदर्शक येतो तेव्हा त्यांना पीपीटी दाखवणं, काही स्लाइड्स दाखवणं, काही बोलणं फिर अत्यंत सगळ्यांना अपेक्षित असतं. किंवा स्लाईडकडे काय फारसं बघत राहू नका. तुम्ही बहुतेक सगळ्यांनी बघितलं आहे. पण मी आजकाल बघितलं की जेव्हा मी वाईल्ड लाईफ मध्ये काम होतो, जेव्हा एक माझी जी पोस्ट आहे त्याला मराठीत म्हणतात प्रधान मुख्य वन संरक्षक, तसं इंग्लिशमध्ये नाव आहे प्रिन्सिपल चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट. आणि ज्याला कायद्याच्या भाषेत माझी जे पद आहे त्याला म्हणतात चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन. कायद्यामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्यात मला ज्या काही स्टॅट्युटरी पॉवर्स दिलेल्या आहेत त्या पॉवर दिलेल्या असतात चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डनला. आणि काही गोष्टी मला चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन म्हणून करायला लागतात. थोडं विषयांतर होईल पण मला सांगायला लागेल की आपल्याला बघा बऱ्याचशा लोकांना बिबळ्या दिसतो, काही अडचणी होतात, तर मी सांगेन साहेबाला पकडा,
तुम्ही ह्याला पकडा, त्याला पकडा, ह्याला हे करायला पाहिजे, माघार एवढी माणसं मारली, बिबड्या शहराजवळ आला. ते मला जी ऑर्डर एक काढायला लागते स्टॅट्युटरी प्रोव्हिजन मधनं, त्या ऑर्डरमध्ये एक शेवटचा पॅरा मी लिहिलेला असतो. त्यात असं लिहिलं असतं की हे सगळे सर्कमस्टन्सेस बघितल्यानंतर मी स्वतःची अशी खात्री केलेली आहे की ह्या प्राण्याला पकडणे किंवा मारणे हे लोकांचा जीव वाचवण्यासाठी गरजेचे असते. आणि जेव्हा मी वाचतो, जेव्हा मी लिहितो, मी 10 विचार करतो की या प्राण्यामुळे लोकांचा जीव कुठेही धोक्यात आलेला नसतो. लोकांच्या आतताईपणामुळं, लोकांच्या त्रासामुळं त्या प्राण्याला त्रास झालेला असतो आणि नाईलाजानं जग आपल्या सगळ्या मनुष्यांचं आहे, मानवाचं आहे, म्हणून त्या प्राण्याला दोषी ठरवून आपल्याला पकडायला लागतं. आणि हीच गोष्ट आज मी बर्ड कॉन्झर्वेशन मध्ये बघितलेली आहे. जिथं जिथं मायग्रेटरी बर्ड्स येतात, जिथं सुंदर सुंदर पक्षी येतात, तिथं आपली लोक एवढी त्यांना त्रास द्यायला लागतात. आताच्या काळामध्ये नुसतं भिगवणला जाऊन बघा, सिंहगड व्हॅलीमध्ये जा, तुम्हाला मी फक्त एवढं सांगतो की तुम्ही बहुतेक सगळ्यांना बर्ड वॉचर, काही त्यातल्या हौशी असतील, काही नवशे असतील, काही गवशे असतील, सगळे तुम्ही आलेला आहात. इथं 4 गोष्टींवर चर्चा करून तुम्ही पुन्हा सगळ्या गोष्टी आपल्या लोकांना सांगाल. मी तुम्हाला एवढंच सांगेल की काही काही गोष्टीमध्ये आपण स्वतःला एकदा फक्त झाकून बघा की ऍज अ वाईल्ड लाईफर, ऍज अ बर्डर आपण दुसऱ्याची स्पेस बळकवत नाहीये ना. तुम्ही जर त्यांच्यापासून दूर राहिला, आता सरांनी सांगितलं की मांडव पक्षाबद्दल कधी काळी म्हणजे मला चांगलं आठवते, मी जेव्हा सर्व्हिस आलो, मी 1990 साली जेव्हा महाराष्ट्रात आलो तेव्हा मी वाईल्ड लाईफ बघायचो कोल्हापूरसाठीचं. माझे एक मित्र होते त्यागी, जे पुण्याचं बघायचे, ते बऱ्याचदा इथे यायचे. तेव्हा सांगायचे की सुनील तब मैंने 20-20, 25-25 GIB आले थे. आणि आज आम्ही गेले 3 वर्ष बघते एक बिचारी फिमेल या बोरामणीमध्ये येते, सगळीकडे फिरत असते, ती 2 महिन्याने गायब होते. पण एक फिमेल आले असं कळल्यावर जेवढी लोक तिच्या मागं लागतात फोटो घ्यायला, तर आम्हाला ही फिमेल तिथं आहे, ती कुठं येऊन उभं राहिलेली आहे, शेतात उभं राहिलंय, हे लोकांच्या पासून लपवून ठेवायला. आम्हाला नाईलाजाने असं सांगायला लागतं, अरे ही फिमेल इथं आले, कुणाला कळू देऊ नका. जेव्हा की एखाद्या पक्षी आल्यानंतर परिस्थिती आपल्याकडे अशी पाहिजे की मला आनंदानं सांगता यायला पाहिजे की हा पक्षी आज माझ्याकडे आलेला आहे. बँडेजच्या काळामध्ये जेव्हा हिमालयन ग्रिफॉन माझ्याकडे आलेलं होतं, युरेशियन ग्रिफॉन माझ्याकडे आलेलं होतं बोरोलीमध्ये, त्या मला माझ्या पत्रकार मित्रांना सांगायला, अरे एवढ्या छापू नका, तुम्ही काही करू नका. दुर्दैवाने ते हिमालय ग्रिफॉन मेल्यानंतर पहिली पहिल्यांदा बातमी आली की आपल्या कोविडचा बळी ठरला पक्षी म्हणून. ते माहीत नसताना सुद्धा, आणि ह्या गोष्टी ज्या आपल्याकडनं कळत नकळत पेपरमध्ये येण्यासाठी, फोटोमध्ये येण्यासाठी, कायम पेस्ट लिहून राहण्यासाठी होतात, त्या आपण जर सगळ्यांनी टाळल्या तर मला वाटतं आपण जसे पक्षी मित्र संमेलन घेतो तसं नक्कीच चांगलं फलित होईल. मी आता आज वेगळं ज्ञान कुणाला द्यायला अजिबात आलेलो नाही, पण ज्या गोष्टी मी गेल्या 30 वर्षामध्ये बघतो आहे की आपण बघा, तुम्ही सगळेजण जेव्हा पक्षी बघायला जातो, एखादा छान पक्षी दिसतो, तर खूप लोक आजकाल अशी कमी की त्या पक्षाकडे लक्ष देऊन त्या पक्षाला मनापासून बघतात. पहिले पटापट कॅमेरे निघतात, पहिले पटापट मोबाईल निघतात, पहिला ते फोटो काढले जातात, स्टेटसवर टाकलं जातात, स्टेटस अपडेट केलं जातं, मग त्या पक्षाकडे आपल्याकडनं बघितलं जातं. तरी थोडंसं आता बदलायची आपल्याला वेळ आलेली आहे. तुम्ही सगळे लोक जेव्हा फील्डमध्ये जाल, हे काम कराल, तेव्हा आपण जरूर सगळ्या लोकांना हे सांगा की पक्षी मित्र किंवा पक्षी बघणारे किंवा वन्यजीव सांभाळणारे लोक आपल्याला काय करायला पाहिजे. काही स्लाइड्स मी आपल्यासाठी आणले, का मला बरेचदा लोक विचारतात की सरकार काही पक्ष्यांसाठी साहेब करतंय का. मी मला पुन्हा एकदा सांगतो की सरकारला जे आजकाल करायचे पक्ष्यांसाठी तर करायचंच आहे, पण पक्ष्यांपेक्षा माणसाला शिकवण्यासाठी आम्हाला खूप गोष्टी कराव्या लागतात, ज्याला आम्ही म्हणतो की पब्लिक अवेअरनेस. आता फक्त काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील की आपल्याला किती नॅशनल पार्क आहेत, किती सँच्युरीज आहेत, त्याचा थोडासा, आणि मला काय वाटतं की ऍज अ बर्ड वॉचर तुम्ही करावं, यासाठी काही स्लाइड्स तुम्हाला मी दाखवतोय. फक्त एक एक पुढे जाशील फक्त. हे तुम्हाला माहिती असेल डेव्हिड ॲटनबरोचे फार अगदी सुंदर वाक्य आहे. Birds are the most popular group in the animal kingdom. We feed them and tame them and think we know them. हे सगळ्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे. पक्ष्यांना we feed them to tame them. म्हणजे आपण काय खूप त्यांना चांगलं मनापासून बोलतोय का, त्यांना खायला घालतोय. तुमच्याकडे किती लोक किचनला गेले, कुठे गेले फलोदीमध्ये, राजस्थानमध्ये डेमोझिल बघायला. तुम्ही जर बघितलं असेल तर हजारच्या संख्येमध्ये डेमोझिल क्रेन कांड्या खरबूजा तिथे येतात. गावची लोक आहेत की त्यांना ज्वारी टाकतात, हे टाकतात. तर पहिल्यांदा ज्यांनी कुणी केलं ते सद्भावनेनं सगळं केलेलं होतं, त्यांना फीड मिळावं. पण आता वेळेला की लोक तिथे येतात, आता एक बिझनेस झालेला आहे, किलोभर धान्य विकत घेतात. आपल्याकडे पुण्य सगळ्यांनाच कमवायचं असतं, मग ते विकतचं पुण्य पण आपण घेतो. तसं जरा धान्य घालतात आणि त्यांचे पटापट फोटो काढले जातात. त्यामुळे हे आपल्याला सगळं सांभाळलं पाहिजे. अँड येट दे
inhabit a world which is really rather a mystery. आणि या पक्ष्यांना कळत नाही बिचारांना की आपल्याला टेम करायला आपले सगळे करायला आलेत आणि ते सुद्धा आपल्या जवळ येतात राहतात, त्याचा गैरफायदा आपल्याकडनं घेतला जातो. गेल्या 30 वर्षात मी एक एक गोष्ट जशी बघत गेलेलो आहे, 10 वर्ष पहिली, 20 वर्ष पहिली, तर वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ही खूप चांगली कल्पना असते. त्याचा बऱ्यापैकी आज बाजारून बसलेला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वाईल्ड लाईफचा बाजार, त्याची फोटोग्राफी, त्याच्या फिल्म्स करून विकला जाणं. मी तसे काही काही लोक बघितले की जंगलामध्ये येतात आणि एखादा प्राणी किंवा पक्षी बघायला मिळायला पाहिजे म्हणून त्याची मिमिक्री करतात. त्याचा आवाज काढला जातो. वाघिणीला जर बघायचं तर वाघिणीचा आवाज काढला जातो. पिट्टा जर कोणाला बघायला असेल तर पिट्टाचा आवाज काढला जातो. एखाद्याची मिमिक्री करणे चांगली गोष्ट आहे लोकांच्या अवेअरनेससाठी. तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच सगळ्यांना टाळता यायला पाहिजे. बर्ड्स इकोसिस्टीम, बर्ड्स अँड ह्युमन बीज, मला ते ह्याच्याबद्दल तुम्हाला कोणाला मला सांगायची गरज नाहीये. पण ज्यांना जी नवीन लोक आलेली आहेत त्यांना माहिती असणं गरजेचं आहे की बर्ड्स ज्यांचं आपल्या पृथ्वी तलावरचं माणसाच्या जीवनातलं किती अतिशय महत्वाचं स्थान आहे. म्हणजे एका छोट्या हमिंग बर्ड पासनं ते मोठमोठे आपले जी व्हल्चर्स आहेत जसे ग्रिफॉन आहे त्यापर्यंत प्रत्येकाचं आपल्या सृष्टीमध्ये एक वेगळं स्थान आहे. ते स्थान फक्त आपण सगळ्यांनी सांभाळायला जर मदत केली तर मला वाटतं आपण खूप मोठे उपकार जे आहे त्या पक्षी वैभवात करू. बर्ड्स काय काय रोल प्ले करतात मला बहुतेक सगळ्यांना म्हणजे सगळ्यात जो त्यातला महत्वाचा जो आहे तो पेस्ट कंट्रोल. आज आपण सगळ्यांना माहिती आहे की आज माळढोक जो नष्ट होत चाललेला आहे त्याचं महत्वाचं कारण काय, तर माळढोकला जो अधिवास पाहिजे तो नष्ट होत चाललाय. ग्रासलँड ही माळढोकसाठी पाहिजे होती ती नष्ट होत चालली आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला ग्रीनिंग काही करायचं असेल तर कुठेही जागा दिसेल तिथे झाडं लावला पाहिजे. वनविभागानुसार कधी काळी चूक केली होती जी आता ते सुधारतायत. काही ग्रासलँड असणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आणि आता हे मी सांगितलं बोरामणीचे गेले 3 वर्षामध्ये एकच माळढोकची फिमेल येते ती कधी जंगलात येऊन थांबत नाही. ती नेहमी शेतात असते आणि अशी शेतं की जिथं ज्वारी बाजरी अशा गोष्टी आलेल्या असतील, जिथं खूप कॅनॉल्स आलेले आहेत, पाणी आलेलं आहे, जिथं द्राक्षाची शेती होती आहे, जिथं ऊस लावला गेलेला आहे, तिथं कधीच आपल्याला माळढोक बघायला मिळणार नाही. तर माळढोक जर आपल्याला सांभाळायचं असेल तर त्याचं जे काही लँडस्केप आहे ते तसंच ठेवायला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल की कधी काळी आपल्याकडे ग्रेट इंडियन बस्टर सँच्युरी 8000 चौरस किलोमीटरवर पसरली होती आणि काही लोकांना त्याचा खूप राग पण आला होता की ही आता कमी करून 363 चौरस किलोमीटर केलेली आहे. पण त्याच्यामागचं तत्व फक्त एवढंच होतं